नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कार्तिकी एकादशी यावर्षी 2 तारखेत विभागून आल्यामुळे व्रतचारणाबाबत भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. त्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला एकाच व्हिडिओत मिळणार आहे. कार्तिकी एकादशी ही 1 नोव्हेंबर रोजी आहे की 2 नोव्हेंबर रोजी? अचूक तिथी काय आहे? व्रताचे नियम काय? चला तर मग जाणून घेऊया. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वर्षातून येणाऱ्या 24 एकादशींपैकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. या एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व सर्वाधिक आहे. याच दिवशी भगवान श्री हरिविष्णू 4 महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो. या शुभ दिनासोबत उपवास कसे करावे, त्याचे महत्त्व काय आणि व्रताचे पारण कधी करावे, म्हणजे उपवास कधी करावा, हे व्रत नेमके कधी करावे, तर दिनदर्शिकेनुसार पाहिले असता 1 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी आहे आणि 2 नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे. त्यामुळे व्रताचरण कधी करावं या बाबतीत भाविकांच्या मनात गोंधळ निर्माण झालाय. त्यासाठी प्रबोधिनी एकादशी आणि भागवत एकादशी यातील फरक जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. मग प्रबोधिनी एकादशी म्हणजे काय? तर दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही, पण तो दिवस नव्या तिथीच्या नावाने सुरू झाला असेल तर त्याला स्मार्थ तसेच दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे यासंबंधी ती सूचना असते. म्हणूनच ती स्मार्त एकादशी शैवपंथीय स्मार्त तिथी पालन करतात, तर वैष्णव भागवत तिथीचं पालन करतात. आता भागवत एकादशी म्हणजे काय? तर जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झाली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते. आणि दिनदर्शिकेवर सुद्धा सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते. भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. वैष्णव उदय तिथी मानतं. स्मार्थवाले जिथून तिथी सुरू झाली ती तिथी मानतात आणि व्रत सुरू करतात. हा तो फरक आहे. आता स्मार्त म्हणजे जे लोक वेदांवर, श्रुती, स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात काय, तर ऋषी, मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात. तर वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात, ते भागवत एकादशीचं व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी. मात्र एकादशी व्रताचं पालन भागवत एकादशीलाच करावं असं शास्त्र सांगतं. त्यानुसार 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी म्हणजे प्रबोधिनी एकादशीचं व्रत आचरण केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. याच तारखेपासून तुळशी विवाह आणि घरोघरी साखरपुडा, लग्न, मुंज यांसारख्या शुभ कार्याला सुरुवात होईल. यंदा 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करता येईल. आता बघूया कार्तिकी एकादशीचं व्रत कसं करावं, त्याची पद्धत काय आहे. तर एकादशीचं व्रत करण्याचे नियम हे दशमी तिथीपासूनच म्हणजे 1 दिवस आधी सुरू होतात आणि द्वादशी तिथीला म्हणजे दुसऱ्या दिवशी पारण केल्यानंतर हे व्रत पूर्ण होतं. आता दशमी तिथीचे नियम असे आहेत. 1 दिवस आधी दशमी तिथीच्या संध्याकाळपासूनच तामसिक भोजन म्हणजेच लसूण, कांदा, मांसाहार यामध्ये नसतो असं सात्विक जेवण हे दशमीला सूर्यास्तापूर्वीच करावं. रात्री भोजन करू नये. एकादशीच्या व्रताचं पालन करणाऱ्यांनी दशमी तिथीपासूनच ब्रह्मचर्याचं पालन करावं. आता या व्रताचे नियम काय आहेत? तर या व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. हातात पाणी आणि अक्षता घेऊन मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असा संकल्प करावा. नंतर पूजा करावी. घरात किंवा मंदिरात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करावी. देवाला पंचामृत व्हावं आणि गंगाजलानं स्नान घालावं. देवाला चंदन, हळद, कुंकू, तुळशीची पानं अर्पण करावी. तुळशीची पानं अर्पण करणं हे अनिवार्य गेलंय. त्यानंतर
ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता ज्यांना 108 वेळा जप करणं शक्य नसेल त्यांनी निदान 11 वेळा तरी या मंत्राचा जप करावा. कार्तिकी एकादशीची कथा वाचावी, विष्णू सहस्रनाम वाचावं किंवा ऐकावं. संध्याकाळी पुन्हा देवाची पूजा करावी आणि तुपाचा दिवा लावावा. तुळशी विवाहाचा कार्यक्रम या दिवशी आवर्जून करावा. या दिवशी पाणी पिऊन किंवा फलाहार घेऊन उपवास केला जातो. त्यामध्ये साबुदाणा राजगिरा यांचाही समावेश करू शकता. उपवास कधी सोडावा तर पारण द्वादशी तिथी संपण्यापूर्वी किंवा एकादशी पारण वेळेत करावा लागतं. व्रत पारण करण्यासाठीची योग्य वेळ 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:11 ते दुपारी 3:23 असणार आहे. पारण करण्यापूर्वी मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नधान्य दक्षिणा दान करावी. पारण नेहमी धान्याचे 1 कण खाऊन करावे. त्यामध्ये गहू किंवा तांदळाचा समावेश असू शकतो. प्रथम तुळशीचं पान खाऊन नंतर साधे भोजन ज्यामध्ये भात, वरण, पोळी, भाजी खाऊन उपवास सोडला जातो. हे व्रत पूर्ण करून द्वादशीला उपवास सोडावा. हा उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो, मन शुद्ध होतं, सुख शांती घरात नांदते. धन्यवाद.